जे पुरुष होते त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने तिथं कॉमेंट केल्या गेल्या। महिला कॉन्स्टेबल ज्या छत्रपती संभाजीनगरवरनं आल्या होत्या त्यांनी तर अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य केली, तिथं बोललं गेलं। प्रकरणी तुम्ही बराच वेळ या सगळ्या समस्यांबद्दल जाणून घेतली माहिती काय एक्झॅक्टली? एक तर आता 9-9:30 वाजलेले आहेत। मी आत्ताच इथं आलेलो आहे आणि माझ्याबरोबर इथं आपण जर बघितलं तर प्रशांत दादा आहेत, सामाजिक कार्यकर्ता श्वेताताई इथं उपस्थित आहेत, भाऊसाहेब अजबे आहेत, परिक्रमा ताई ज्या आहेत, ज्या वकील आहेत आणि अनेक वेळेस सामान्य लोकांसाठी केसेस त्यांनी तिथे लढलेल्या आहेत। ह्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि 2 पीडित मुली ज्या आहेत, काही दिवसांपूर्वी तुम्ही ऐकलं असेल 2च दिवसापूर्वी की काही मुलींना पोलीस प्रशासनाकडनं अतिशय खालच्या लेवलला जातीवाचक तिथं बोललं गेलं आणि त्यांचे कुठलेही फॉल्ट नसताना, त्यांनी कुठलीही चूक केली नसताना त्यांचं इंटरोगेशन हे 2 दिवसापासून तिथं दुर्दैवाने सुरू आहे। हे प्रकरण सुरू झालं असं की मराठवाड्यातली एक मुलगी जिच्यावर अन्याय झाला ती अन्यायापासून लपत नाहीतर पळून जात कुठंतरी तिच्यावर अन्याय होऊ नये, नाहीतर असंही कळतं आहे की कुठेही तिला मारलं जाऊ नये या भीतीने ती पुण्यामध्ये आली होती। आणि पुण्यामध्ये ती जेव्हा आली होती, श्वेता ताई ज्या सामाजिक कार्यकर्त्या अनेक मुलींना त्या मदत करत असताना त्यांनी तिला मदत ही केली होती। आणि त्याच्याचबरोबर 2-3 मुली ज्या एकत्रित राहत असतात आणि पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर MPSC असू द्या, अभ्यासाला मुली इथं येतात, नाहीतर इतरही कामासाठी जेव्हा येत असतात तेव्हा भाड्यावर घर घेऊन ह्या सर्व मुली आणि मुलं वेगळी अशा पद्धतीने ती तिथं राहत असतात। अशा 3 मुली ज्या घरामध्ये राहत होत्या त्या घरामध्ये या महिलेला जिच्यावर अन्याय तिथं झाला आहे असं कुठंतरी कळतं आहे, अशा महिलेला रात्री कुठं पाठवायचं, बिचारी गरीब आहे आणि एखाद्या सामाजिक ठिकाणी जाण्याच्या आधी आज रात्री कुठंतरी तिला विसावा मिळावा, राहण्याची व्यवस्था मिळावी म्हणून या 3 मुलींच्या घरी तिला तिथं ठेवण्यात आलं। आणि मग दुसऱ्या दिवशी ती निघूनही गेली, पण अचानक तिथं काही पोलीस अधिकारी आले। एका मुलीला तर ती जिथं काम करते तिथं जाऊन त्यांनी ट्रॅक केलं, तिला सगळ्या लोकांसमोर पोलीस गाडीमध्ये बसवलं विदाऊट वॉरंट। आणि मग परत घरी आल्यानंतर तिथं या ज्या 2 दुसऱ्या मुली होत्या त्यांनासुद्धा विदाऊट वॉरंट तिथं चौकशी केली। जे पुरुष होते त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने तिथं कॉमेंट केल्या गेल्या। महिला कॉन्स्टेबल ज्या छत्रपती संभाजीनगरवरनं आल्या होत्या त्यांनी तर अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य केली, तिथं बोललं गेलं। आणि इथं ज्या पाटील मॅडम आहेत, ज्या PSI असतील कोथरूडला, प्रेमा पाटील, ते व त्यांच्या मैत्रीण ज्या पोलीस अधिकारी नाहीत त्यांनीसुद्धा या मुलींचं इंटोग्रेशन केलं। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर ही जी मुलगी होती जी पीडित होती आणि ती मदतीसाठी पुण्यात आली होती ती आता मिसिंग आहे असं आम्हाला कळतं आहे। पण वन स्टॉप सेंटर ती घरी गेली असं कळतं आहे की तिचे जे सासरे होते जे माजी पोलीस अधिकारी ते या मुलींच्या घरी आले होते त्या छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस टीमबरोबर। आणि ती व्यक्ती तर अशी आहे की महिलांचे जे प्रायव्हेट कपडे असतात, जे इनरवेअर असतात त्यालासुद्धा तिथं कपाटात जाऊन हात लावणं असेल, मोबाईल बघणं असेल, अश्लील कमेंट करणं असेल। आता इथं आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की एक वक्तव्य नाही तर अनेक वेळा वक्तव्य असं वापरलं गेलं होतं, एक तर हा युग हा कुठंतरी फार मॉडर्न युग आहे, इथं महिला स्वतःच्या पायावर उभं राहतात, तिथं कष्ट करतात, घर चालवतात। अशा महिलांना इथं असणारे काही पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलतात, ते सुद्धा जाती लेवलला जाऊन म्हणतात की मातंग समाजाच्या ज्या मुली असतात असलंच काहीतरी अश्लील ते करत असतात। म्हणजे ह्या लेवलला पोलीस अधिकारी बोलू शकतात? आज कुठल्या युगात आहोत आपण? संविधानाने आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे, महामानवांनी कसं स्वाभिमानाने जगायचं हे आपल्याला तिथं शिकवलं आहे। कुठलाही भेदभाव न पाळता, जातीवाचक न बोलता, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून त्या ठिकाणी जगणं आपल्याला या सगळ्या महामानवांनी शिकवलेलं आहे। आणि इथं पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलत असतील हे योग्य नाही। या महिलांचं आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आमचं सगळ्यांचं मत आहे की त्या मुली म्हणतायत तशा पद्धतीने तिथं असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे, त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही झालीच पाहिजे। त्याच्याचबरोबर अजून खोलात जाऊन हे छत्रपती संभाजीनगरचे 4-5 पोलीस अधिकारी आले का होते आणि मग या मुलींचा मोबाईल ट्रॅक का केला गेला होता
ती मुलगी जी आज कुठेतरी सोशल हाऊसिंगमध्ये तिथं आता ठेवण्यात आलेली आहे, ती मुलीवर अन्याय झाला कसा आणि एवढ्या लेवलला तुम्ही जाऊन जर एन्क्वायरी करत असाल तर याच्यामध्ये नक्कीच काही काळबेरा आहे. त्यामुळे दोन विषय आहेत. एक विषय ती केस ज्या मुलीची होती ती कुठली, आणि दुसऱ्या बाजूला जातीवाचक ज्या पद्धतीने या मुलींबद्दल बोललं गेलं, समाजाबद्दल बोललं गेलं, त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो. त्या पोलीस अधिकाऱ्यांवर तिथं कारवाई केलीच गेली पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मत आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.